गजानन जय जय गणेश मोरया. सुरेश, पहिला पाऊस इन शेगाव. तर नमस्कार मित्रांनो, मी अक्षय स्वागत करतो तुमचं 100 वीकेंड आणि 100 ठिकाणी या सिरीजमध्ये. तर थंबनेल बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल की आज आपण कुठे जाणार आहे. तर तिथे आजच जायचा असा काही प्लॅन नव्हता, बट सडनली आम्ही फिक्स केलं आणि आता तिथे जायचा प्लॅन बनलेला आहे. तर आणि तिथे असं आहे की आजच जाऊन आजच परत यायचं आहे, कारण की मित्रांना पण काम आहे आणि सुट्टी असल्या कारणाने मला पण थोडं उद्या काम आहे, त्याच्यामुळे आम्ही आजच जाऊन आजच परत येणार आहोत. तर चला आता या एकेकाला पिक करू आणि निघूया, कारण आपल्याला लवकर जाऊन लवकर यायचं आहे आजच. तर वेळ न घालवता लगेच लवकर निघूया आणि परत येऊया. तर चला तुम्हाला दाखवतो आज पूर्ण शेगाव दर्शन. तसं मी शेगावला बरेचदा गेलेलो आहो, बट ऑन कॅमेरा तिथे मी कधी असं म्हणजे शूट एवढं केलं नाही, लॉग वगैरे केला नाही, रील्स वगैरे काढल्या, शॉर्ट्स वगैरे काढले. पण चला आज तुम्हाला दाखवतो आणि पाहिजे तेवढं आपण कवर करू, कॅप्चर करू. सो लेट्स गो, चलो बाय. चलिए अभी हम लोग निकलते हैं अपने एक एक दोस्तों को पिकअप करने के लिए. तर मित्रांनो, सध्या आता आपल्या गाडीमध्ये सर्व लोक आलेले आहे आणि आता पेट्रोल पंपवर आहे. आता आपण पेट्रोल टाकू. आता ऋषिकेश आहे आपल्यासोबत, श्रीकांत आणि मी तुमचा होस्ट. अशा प्रकारे पेट्रोलची टंकी फुल करून वेट न घालवता आम्ही लगेच निघालो शेगावकडे. जवळपास 1.5 ते 2 तासाचा प्रवास करून आम्ही येऊन पोहोचलो बनारसी धाबा, जे की अकोला हायवेवरतीच होते. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता आपण आलेलो आहो अकोला हायवेवरती. तर इथून आता या हॉटेलमध्ये आलो, बनारसी धाब्यामध्ये आलो. आता इथे नाश्ता वगैरे करतो, कारण सकाळी निघालो आम्ही तर काही खाल्लं नाही आहे. आता नाश्ता करतो. या रोडवर म्हणजे भरपूर असे धाबे होते, पण असे टपरीवाले जास्त धाबे आहे इकडे या रोडवर. हे एक बऱ्यापैकी एक चांगला धाबा होता, तर आता म्हटलं इथे नाश्ता करा. शर्ट कसा आहे? तर नमस्कार, आज आपल्यासोबत आहे ऋषिकेश पांडे. हे एका नामांकित IT कंपनीमध्ये खूप मोठ्या पदावर आहे. तर आपली ही अबाव 100 किलोमीटरची जी जर्नी आहे हे ऋषिकेशसोबत पहिल्यांदाच आहे. तर आपण ऋषिकेशला विचारूया की त्यांचा अनुभव कसा आहे. ते थांब, सर्व काय एकाच व्लॉगमध्ये पाहशील का? गजानन महाराज जेव्हा बोलावतात तेव्हा म्हणजे बोलावतात आणि होऊनच. एक वेळ होती की बसने जात होतो, बरोबर आहे. आता एक वेळ आहे की आपण फोर व्हीलर काढून जातो. अजून एक वेळ येईल की चांगल्या गाडी एकदम लॅविश काम पाहिजे. दुबईचंही होईन आपलं. जसं मी तुला बोलून चुकलो की दुबईला आपल्याला जायचं आहे. ते जायचं आहे. एक स्विच झाला माझा का दुबई जाऊ आपण. दुबईला आपण कधी जाऊ शकतो, प्रॉब्लेम. मी नाही जाऊ शकत कधी सध्या. जरी म्हटलं तुम्हाला दुबईला जायचं, तुझ्यासोबत श्रीकांत येते उद्या दुबई. श्रीकांतला आर्वीच पाहिजे. श्रीकांतला दुनियातले काहीच एक्सप्लोर नाही करायचं. श्रीकांतला आर्वीच एक्सप्लोर पाहिजे. वेळ पडल्यावर जास लागते. दर आणला लागली तर ठीक आहे. जाई कायची डाळ आहे? काय आहे? हां, सूप. तूर डाळ. ठीक आहे. असा पोहा. श्रीकांतच्या चेहऱ्यावर स्माईल आली आहे का सध्या? पोहा. मला आठवते की एकदा तू नागपूरला जेव्हा होता TCS मध्ये, तेव्हा तू नागपूरवरनं आपल्या गावाकडे परत येत होता. तेव्हा मला तू एक वाटेत किस्सा सांगितला होता की एक बस होती म्हणे,
त्या बसमध्ये असं काहीतरी ऍक्सिडेंट वगैरे काहीतरी, तर त्या ते तू जर बसमध्ये मी इलॅबोरेट बसणार करू होतो. शकशील थोडं, हा नक्की. तर मी नक्कीच आपल्या व्ह्युअर्सला दाखवू शकेल ते, तर तू सांगू तर त्या शकतो. बसमध्ये एक बस होती, नागपूरवरनं मी आर्मीसाठी येत होतो आणि एक शिवशाही लागलेली होती हम्म. आणि म्हणजे ती निघत होती. तो कंडक्टर सुद्धा मला म्हणत होता की ये चल निघतच आहे. पण मात्र काय झालं की मागेच एक शिर्डी, शेगाव आणि शिर्डीची बस लागली होती. शेगाव म्हणजे शिर्डी वाया शेगाव होते. तर ती बस मला जशी दिसली तसं एकदम म्हणजे मी अट्रॅक्ट झालो त्या बसकडे आणि मी त्या बसमध्ये बसलो. ती जी शिवशाही होती जी आधी निघाली, तर ती पुढे काही अंतरावर गेली आणि तिचं ॲक्सिडेंट झालं. तेव्हा मला कळलं की मला वाटलं हे रोड लाईनचे लोक आहे बा, रोड लाईनचे ट्रॅव्हलिंगवाले लोक आहे, ट्रॅव्हलिंग करणारे लोक आहे. ड्रायव्हर दिसला आपण त्याला व्लॉग बघताना ट्रॅव्हलिंगवाले लोक आहे बाई. त्याच्यात कोणी ब्लॉगर आहे शेख खतरनाक आणि लोक हा आहे. हायवे आहे तिथं असे 100 येतेच. झालं म्हणू का काही डिस्काउंट वगैरे, स्वतः फॉलोअर दाखव, फॉलो करा म्हणे, देतो म्हणे 10 रुपये. अरे मी तेच तर म्हणत होतो, चल ना पाहून येऊ आपण एक. तर मित्रांनो, आता आमचा नाश्ता वगैरे इथे झालेला आहे. आम्ही तर्री पोहा आणि पनीर पराठा घेतला, सॉरी आलू पराठा घेतला होता. तर नाश्ता खूप चांगला होता. आणि जर तुम्ही अकोला हायवेवर जर कधी ट्रॅव्हल करत असाल तर तुम्ही नक्कीच बनारसी धाबा म्हणून एक ढाबा आहे, बनारसी धाबा, बोरगाव मुंज येथे आहे, मंजू येथे आहे, बोरगाव मंजू येथे आहे. अरे बापरे, हा एवढा बदल. तुम्ही विचारलं 2x3 करू का म्हणून, नाही तर एवढा आमच्याकडून पेनच नसतं. बरं मी या लहानवाला घेतो ना, श्रीकांत मोठा. आओ चाय पिणे, आओ ग्लास पा किती मोठा, आयुष्यात नाही तुला एवढा मोठा ग्लास आहे. चला आता नाश्ता वगैरे झाला आहे आमचा. हा श्रीकांत इथे हायवेवर येऊन म्हणजे असा म्हणून राहिला की पोहा चांगला नाही म्हणते. हा रे साले, तुमच्याजवळ एवढे चांगले चांगले मोबाईल आहेत, माझ्याच्यात कुठे चांगलं निघते. ह्या फक्त काढा ना बे, त्याच्याजवळच तर चांगला मोबाईल आहे. त्याच्याजवळ मागाचे मोबाईल आहे तरी साले हे तू याच्यात फोटो काढ. नंतर थोडाफार फोटोशूट करून आम्ही लगेच निघालो पुढच्या प्रवासासाठी. हॉटेलमध्ये आता बिल दिलं आम्ही, पण 30 रुपयाचा एक चहा होता म्हणते श्रीकांत. तर तरी ठीक आहे, हायवेवरचं हॉटेल आहे. चला आता निघतो आम्ही, वेळ होऊन राहिला कारण आजच वापस यायचं आहे. चलो ठीक है, भेटू आता डायरेक्ट शेगाव. हेलो गाइस, वेलकम बैक. तो जैसा कि आप देख रहे हैं हम लोग पहुंच गए हैं अभी शेगाव में. और ओके सॉरी, तर आम्ही आता पोहोचलेलो आहोत शेगावला. 210 किलोमीटरचा प्रवास पार करून आम्ही आता जस्ट नाव शेगावला पोहोचलेलो आहोत आणि आम्ही आता जात आहोत मंदिराकडे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे काहीसा व्ह्यू आहे आज शेगावचा. व्ह्यू म्हणण्यापेक्षा असं काही वातावरण आहे आज शेगावचं. आणि आता अधिक महिना असल्यामुळे सुद्धा जवळपास भरपूर अशी गर्दी राहील. तुम्ही बघू शकता इकडे हे आहे भक्तनिवास विसावा. इथे सुद्धा भरपूर प्रमाणात अशी गर्दी आहे. आणि जर तुम्ही बघितलं तर इकडे सुद्धा खूप जास्त अशी. कॉन्टेंट क्रिएशन इज नॉट अ इझी जॉब गाईज, कारण एकट्या माणसाला बोलणे, व्हिडिओ शूट करणे, गाडी चालवणे आणि खूप जास्त हार्ड जॉब आहे हा. अँड हॅट्स ऑफ टू ऑल दोज कंटेंट क्रिएटर्स जे हा जॉब खूप चांगल्या प्रकारे हँडल करतात, कारण मी तर यात नवीन आहे. तर चला अशा प्रकारे आपण जाऊया मंदिरामध्ये. आणि आता जसं तुम्हाला माहिती असेलच की शेगाव संस्थानने मोठा निर्णय घेतला आहे की मंदिरामध्ये आपण मोबाईल यूज करू शकत नाही. तर जमेल तेवढं मी शूट करण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्हाला दाखवतो. बाकी मग मंदिराच्या बाहेर निघाल्यानंतर. वा,
काय आवाज श्री आहे. गजानन जय गजानन जय जय गणेश सुरेख, सुरेख. मोरया श्री गजानन जय गजानन जय जय गणेश मोरया श्री गजानन जय गजानन खूप छान. जय जय गणेश मोरया श्री गजानन. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की श्रीकांत जो आहे तो शेगावचा असल्या कारणाने त्याच्यामुळे आपल्याला खूप असा फायदा झालेला आहे एक प्रकारे. कारण की तुम्ही जर इथे आले तर ऑटोवाले तुम्हाला एक पर्टिक्युलर त्यांचा रूट आहे त्या रूटनेच तुम्हाला घेऊन जातात. पण श्रीकांत इथेच शिकला आणि त्यांनी शेगाव बऱ्यापैकी एक्सप्लोअर केले, त्यामुळे त्यांनी डायरेक्ट शॉर्टकटने आम्हाला इकडे आणले. तुम्ही उजव्या साईडला बघू शकता की इथे बस स्टॉप आहे आणि इथून जर आता राईट टर्न घेतला आपण तर डायरेक्टली आपण मंदिराजवळ जातो. मित्रांनो, मी थोड्या वेळा आधी बोललो होतो की तुम्हाला शेगावची पार्किंग दाखवायची आहे, कारण की पार्किंग हे खूपच म्हणजे जबरदस्त पार्किंग म्हटलं जाते शेगावची, डिजिटल डिस्प्ले वगैरे लागलेला. बट आता काय प्रॉब्लेम झालेला आहे, आज खूप गर्दी आहे इथे, म्हणजे एवढी जास्त गर्दी आहे की 450 कारची कॅपॅसिटी असल्यावर सुद्धा फुल झाली आहे. म्हणजे तुम्ही विचार करा की शेगावचं क्रेज किती आहे, गजानन महाराजांचं क्रेज किती आहे. ठीक आहे, 50 रुपया म्हणजे समोरचा. किती रुपये? किती रुपये? किती वेळाचे? दिवसभराचे आहे ना? 50 पावती भेटते काय? कुठलं? मित्रांनो गोष्टी दाखवायच्या आहे. बेस काय माहिती आहे काय, आता अधिक महिना आहे ना, त्याच्यामुळे अधिक महिन्याच्या ना गर्दी जास्त आहे. लोक आहेत. अधिक लोक येते, अधिक महिना प्लस अधिक गर्दी. बरोबर. असा काहीसा जोक होता एक आमचा, ज्याला समजला. शर्ट मस्त आहे, पण ऋषिकेशचं शर्ट चांगलं आहे. 25 रुपये. श्रीकांतचे शर्ट. किंमत रिव्हील नका करू, किंमत रिव्हील केली तर विषय होऊन जाईल. मित्रांनो तुम्ही बघू शकता हा ओपन स्पेस आहे इकडे मंदिरातला. आम्ही आता मंदिराकडेच चाललेलो आहे. तुम्ही बघू शकता सर्व व्यवस्था वगैरे बघू शकता, त्यांनी शेड वगैरे बांधलेला आहे. अक्षय तुम्हाला दाखवतच आहे. आणि व्यवस्था बघा, तुम्ही स्वच्छता बघा, कुठे तुम्हाला कचरा दिसत आहे का? मला सांगा, तुम्ही दिसते का कुठे कचरा? काहीच नाही. खूप म्हणजे एवढं व्यवस्थित क्लिनलीनेस आहे यांचं की म्हणजे काही पाहतच गोष्ट नाही. तर आता आम्ही मंदिरामध्ये जातो, दर्शन करतो आणि नंतर मग परत कॅमेरावरती येतो आणि तुम्हाला बाकीच्या गोष्टी सांगतो, अपडेट देतो आम्ही. कारण आता मंदिरामध्ये तर मोबाईल अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे आम्हाला इथे जातो रेकॉर्डिंग थांबवावं लागेल. तर ठीक आहे, परत भेटू लवकरच. इथं खूप मोठी आहे, भेटेडी आहे. 1.25 फुटाची. 1.25 फुटाची कोणती जे तुमच्या हातात आहे ते आहे ना? हे कितीची आहे? 850 रुपये. ही वाली? दादा कशाच्या म्हणते? त्याची फिनिशिंग मार्बल दगडाच्या दादा. मार्बल दगडाच्या. का हो, त्याची फिनिशिंग हे उघडून दाखवता? ठीक आहे, मी थोडी मोठी पाहिजे, एकदम मोठी नाही आहे. द्या एक पाव द्या बरं. हा वाला एकच पाव द्या. मित्रांनो तुम्ही बघू शकता आज प्रचंड अशी गर्दी आहे इथे. आम्ही एक मूर्ती घेतली, ही मूर्ती आहे एक पॅक. भरपूर उशीर लागला आम्हाला. आता अधिक मास असल्यामुळे खूप जास्त अशी गर्दी होती. जेवण करायला सुद्धा आम्हाला खूप जास्त वेळ लागला. आणि तुम्ही बघू शकता आता इकडे आजूबाजूला की आता बऱ्यापैकी गर्दी कमी झाली, समजा गाड्या वगैरे पण आता कमी झालेल्या आहे. आणि आम्ही एका प्रायव्हेट ठिकाणी गाडी पार्क केली आहे. तर आता जात आहो, मूर्ती आणि प्रसाद घेतला आहे घरच्यासाठी. आता बघू, आता आनंदसागर जायचा प्लॅन होता पण ते 4:15ला बंद होते. आता बघू भेटते की नाही भेटत तर. आणि त्याच्यानंतर मग गावाकडे निघायचं आहे. बघू आता कसं काय होतं. तर तुम्हाला सगळ्या कारण आता अनप्लॅन आहे, काय करायचं काय नाही शक्यतो आता माहिती नाही. आता आधी गाडी घेतो, गाडी घेतल्यानंतर मग बघू कुठे जायचं काय करायचं तर. तर मित्रांनो आता आम्ही आनंदसागरला आलेलो आहोत आणि ऐन मुवमेंटवर म्हणजे प्लॅनमधला आता जस्ट 5 मिनिट बाकी आहे आनंदसागर बंद व्हायला. आता बघू. तर मित्रांनो अशा प्रकारे आमचा शेगाव दौरा पार पडला आहे. आता आनंदसागरवरून आम्ही निघालेलो आहोत. आता एक महालक्ष्मी मंदिर आहे इथे, तर त्या महालक्ष्मी मंदिरामध्ये जातो आणि नंतर मग चहा वगैरे घेतो आणि नंतर. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आनंदसागरवरून निघालेलो होतो आणि महालक्ष्मी मंदिर जायचा प्लॅन होता.
त्याच्यामुळे आता महालक्ष्मी मंदिरमध्ये आलो. इथे सुद्धा भरपूर अशी गर्दी आहे, पण चला पटकन जाऊ आणि दर्शन घेऊ आणि निघू. कारण पावसाळ्याचं वातावरण आहे, लवकर गेलेलं बरं. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता वातावरण एकदम अचानकपणे चेंज झालेलं आहे. हे आहे महालक्ष्मी मंदिर. आता मित्रांनो, काय सुंदर अशी मूर्ती आहे महालक्ष्मी मातेची. खूप भाई काय क्लास आहे, काय सुंदर. आणि मित्रांनो, तुम्ही जसे बघू शकता की खूप सुंदर अशा पिंड आहे. 12 ज्योतिर्लिंग इथे आहे. शकता अशा प्रकारे इथे चांगलंच पाणी आलेलं आहे. आम्ही आलो तेव्हा काहीच नव्हतं, पण आता खूप खतरनाक पाणी आलं आणि भरपूर असं मंदिरात वगैरे पाणी आलं होतं खाली. मजा आली. पण पाहू शकता तर तुम्ही, पहिला पाऊस इन शेगाव. खूप दिवसाच्या प्रयत्नानंतर शेगावला येणे शक्य झाले आणि महाराजांचे दर्शन घेतले आणि त्याच उत्साहाने गावाला परत निघालो. हे हॉटेल कुठं आहे? फूड प्लाझा. हॉटेल फूड प्लाझा आहे, हायवेवरच आहे इकडे, अकोला हायवेवर. आता एक चहा घेतो आम्ही इकडे. आमचे माणसं जे आहे, आमचे माणसं थकले आहे. गाडी मी चालून राहिलो आणि अबे तेव्हा वॅगनर आहे वरतं. तो फाइनली 3-3.5 घंटे की ट्रैवलिंग करने के बाद हम हमारे गांव में पहुंच गए हैं. तर नमस्कार मित्रांनो, आम्ही शेवटी पोचलो आर्वीला. बस झाला सुखरूप. किती वाजले आता? तीन झालं का रे? अच्छा, किती वाजले? काहीतरी 9 वाजले आता. 9 वाजायला 5 मिनिट बाकी. 9ला 5 कमी आहे आणि आमचा प्रवास चांगल्या प्रकारे झाला. मधात एक कांड होता वाचला नाही तर चांगलाच कांड झाला होता. नाही तर आम्ही आर्वीत नसतो आलो आज. आम्ही आज आर्वीत नसतो आलो. 3 तिगाडा काम बिगाडा झाला, पण बरं झालं तिसरा नाही आला. पण गजानन महाराजांचाच हा एक चमत्कार होता. त्यांनी 2च पाठवले, तिसरा नाही आला, नाही तर प्रॉब्लेम झाला असता. चला आता वेळ न घालवता जेवण करू आता. आणि नाही इथे एक आपल्याला रेटिंग द्यावं लागेल ना, जसं आपला शेगावचा टूर झाला. नाही, मी यावेळेस शेगावच्या रेटिंगला 10 पैकी 7 देणार. 10 पैकी 7. काय कारण होतं की 10 पैकी 7 दिला? म्हणजे आपलं 10 पैकी 7 देणार कारण की यार मला खूप काही फ्लॉज यावेळेस. तेल होतं पोळीला, सर्व व्यवस्थित होतं. शेवटी चुरा भेटला. देर आर सम फ्लॉज. आणि रांगेमध्ये पण मी बघितलं थोडं गरमी वगैरे पण होत होती थोडं, असल्यामुळे अधिक लोक आले. मे बी ते खूप गर्दी असल्याने डक पण कधी कधी काम करत नाही, त्याच्यामुळे पण तो प्रॉब्लेम असू शकते. जे आहे ते मागं काम नव्हतं करत, समोर आलो तेव्हा काम करतो. बरोबर आहे. तर नाही ते ठीक आहे, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. चहा म्हणे तिथं राहते म्हणे, तर तो सकाळी राहते. चहा अंदाज जो आहे तो सकाळी राहते ना, तो बाकी वेळेस नाही राहत. 7 का 7:30 8पर्यंतच राहते ना काहीतरी. तोही आता बंद झाला का काय नाही राहत असेल. आणि पुन्हा आम्ही आनंदसागरला गेलो, तर आनंदसागरला म्हणजे व्हिजिट करण्यासारखं आहे. सूत्रानुसार आम्हाला माहीत पडलं की 2027ला आनंदसागर चालू होणार आहे आणि ते पाहण्यासारखं आहे. कारण आता आम्ही बघून आलो, व्हिजिट करून आलो, तर खूप म्हणजे सुंदर असा लेक त्यांनी बनवला. जवळपास 70 फूट खोल असा लेक आहे तो. आणि जे पाणी आहे ते कुठल्या तरी धरणातून येते. तुम्हाला जर माहिती असेल, तुम्ही जर हे शेगाववरनं बघत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा कोणत्या धरणातून येते. तर हां, अशा प्रकारे. आणि तिथे पण फोटो व्हिडिओज काहीच काढून नाही देत आनंदसागरमध्ये. नाही तर आम्ही जो तलावचा फोटो आहे तो दाखवला असेल. तलाव इतका अप्रतिम वाटत होता. म्हणजे ते थंडी हवा आणि ते पूर्ण पाणी वगैरे इतका म्हणजे कोकणचा फील होता. म्हणजे आमचा जो एक मित्र आहे सोबत, श्रीकांत, त्याला असं फुल कोकणचा फील आला होता. आणि तुम्ही त्या तलावामध्ये बोटिंग पण करू शकता. आधी आपण बोटिंग करू शकत होतो का? आधी स्टार्टिंगला नाही. तर तुम्ही आता तिथे बोटिंग पण करू शकता. तिथे आता बोटिंगचं हे आहे, म्हणजे बोटिंगचं डेक आहे तिथे बनवलेला. मजा आली, एकंदरीत मजा आली. आता हे आपलं 100 वीकेंड 100 ठिकाण या सिरीजमधला एक व्हिडिओ आहे आणि एकंदरीत मजा आली. तर चला ठीक आहे. तुला काही बोलायचं ऋषिकेश? नाही, टूर खूप सक्सेसफुल झाला आपला. ठीक आहे. जय गजानन, जय माऊली.
पुन्हा परत भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये, एका नवीन ठिकाणी. तब तक के लिए बाय बाय. ऐसे ही आप हमेशा साथ दीजिए हमारा. अगले टूर का शायद हम करेंगे प्लान, ठीक है. उसके पहले हम आपको बताएंगे कि हम कहाँ जा सकते हैं, ठीक है. तब तक के लिए टाटा बाय बाय. अभी बहुत भूख लगी है हमको, अभी हम खाना खाते हैं, ठीक है. धन्यवाद, ठीक है. ओके.